मिळत होत होती, परंतु अचानक सभेमध्ये गोंधळ झाला. नक्की या गोंधळाचं काय कारण असावं याबाबत आपण काय सांगतो? भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ही जी आजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती ती खेळीमेळीच्या वातावरणातच पार पडत असताना काही विघ्नसंतुष्टी जे लोक होती की ज्यांना कारखान्याचं हित पाहत नाहीत अशा लोकांनी काही अडचणी आणण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. त्यांचा आरोप आहे की शेतकरी तिथं नव्हते आणि एकूणच कोणाला विश्वासात न घेता हा जो अहवाल आहे तो प्रसिद्ध केला जातो असा त्यांनी आरोप केला. अरे असं आहे, कुणी आरोप केला हे मला माहीत नाही, परंतु अहवाल जो होतो त्याला संचालक मंडळाची मीटिंग होते. संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये सगळ्याचं वाचन होतं. कुठलीही गोष्ट संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठरल्यानंतर त्याची वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ती मांडली जाते. त्यामुळं संचालक मंडळ ठरवतात ना हे सगळं या अजेंडा, आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस मुभा असते. शेतकऱ्यांकडे सगळा अजेंडा पोचलेला असतो, सगळा अहवाल गेलेला आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांनी जे काही सभासद आहेत त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्यांचं काय म्हणणं असेल तर ते कारखान्याकडं 7 दिवस 14 दिवस अगोदर द्यायचं असतं. अशा पद्धतीने एकही कुणाची सूचना किंवा कुणाची तक्रार किंवा काहीही कारखान्याकडे प्राप्त झालेली नाही. जाणून बुजून वाद केला गेलेला आहे किंवा काही कारण आहेत त्याच्यामुळे हा वाद फळलेला आहे? नाही, वादाचा काही विषयच नाही. वाद काय आहे? वाद असा आहे की मी गेले 20 ते 25 दिवस तालुक्याच्या सगळ्या गावागावांमध्ये फिरतो. सगळ्या गावांमध्ये शेतकरी असतील, गावकरी असतील, सगळा उत्साहाने कारखान्याला जे प्रथम पारितोषिक मिळालं त्याचं आमचा सत्कार करतायत. 3200 रुपयाचा भाव जो जाहीर केलेला आहे त्याचंसुद्धा स्वागत करतायत सगळे लोक. आणि त्यामुळं वादाचा काही विषय नाही. सगळी शेतकरी असेल सगळे तालुक्यामध्ये खुश आहे. असं कोणाचंही काही म्हणणं नाही शेतकऱ्यांचं की आम्हाला बाजारभाव वाढून पाहिजे. आता बाजारभाव वाढून पाहिजे मिळालं तर कुणाला नको आहे, परंतु वस्तुस्थिती जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे. असा आरोप केला जातोय की कारखाना हा भाव जास्त वाढवून देऊ शकत होता, परंतु काही कारणास्तव कारखान्याने हा मुद्दाम भाव वाढत केलेली नाही. याबाबत विरोधकांनी असा आरोप केला की आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन याबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत. आता असं आहे, मी तुम्हाला सांगितलं, माझ्या भाषणात पण सांगितलं, काल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांचा सुद्धा माझा फोन झाला. तर त्यांना प्रभाकर बांगरनी सांगितलं होतं 3500 रुपयाचा भाव पाहिजे. त्यांना म्हटलं साहेब देता येत नाही आमच्याकडं जो काही. आणि असं आहे, समजा अहवालामध्ये जे काही प्रॉफिट झालेला आहे तो समोर दिसतो आणि तो समोर लपून काय करायचं आहे? शेवटी हा काय आमच्या घरी घेऊन जायचा आहे का पैसा? शेवटी तो शेतकऱ्याचाच कारखाना आहे, शेतकऱ्याचेच पैसे शेतकऱ्यालाच देणार. शेवटी 3200 रुपये आपल्याला विना कापायचे नव्हते. ठराव झाला संचालक मंडळामध्ये, नाही कापले आपण. 3200 रुपयाचा भाव विना कापात जाहीर केला आपण. सभेला शेतकरी कमी होते, जो गोंधळ घातला तो राजकीय पक्षाने गोंधळ घातला असा आरोप केला जातोय. असं आहे की आपल्याकडं आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये आत्तापर्यंत कुणालाही कधी अटकाव केलेला नाही, किंवा आपण काही इतर कारखान्यांसारखी परिस्थिती नाही का आपण पास दाखवा आणि आतमध्ये सोडा. परंतु येतात ते सर्व शेतकरीच येतात भीमाशंकर कारखान्यामध्ये. आणि फक्त आता आपलं आज काही चाललं नसेल किंवा आपल्याला काही बोलता येत नाही याचा ह्या झालेला हिरमोड, त्यामुळं असं वातावरण तयार करायचा प्रयत्न आहे. बाकी सगळे काही शेतकरीच होते. अशा पद्धतीने जर सभेमध्ये गोंधळ होत असेल तर यापुढची सभेची तुमचं दिशा काय असेल? कशा पद्धतीने सभा घेतली जाईल? नाही, गोंधळ व्हायचं काही कारणच नाही. तर कुणी गोंधळ केला? गोंधळ म्हणजे काही ठराविक जी लोक आहेत त्यांना फक्त सवंग लोकप्रियतेसाठी आपलं महत्त्व वाढवण्यासाठी हे सगळं करायचं होतं. शेतकरी सगळे व्यवस्थित होते. कुणाला तरी भडकून द्यायचं एवढंच त्या लोकांचं काम होतं. बाकी सगळी जनता असेल, शेतकरी असेल, यांना कुणालाही भडकवण्यामध्ये किंवा वातावरण तप्त करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. सहकारी संस्थेची सभा होती, त्याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या. सहकारी संस्थेच्या मीटिंगमध्ये अशा पद्धतीने घोषणा देता येत नाही असं विरोधकांनी आरोप केला. नाही, असं आहे, शेवटी या तालुक्याचे नेतृत्व मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब करतात. वळसे पाटील साहेब काही लेमॅन नाही ना, साधा माणूस. ते शेवटी राजकीय माणूसच आहे. शेवटी त्यांची एंट्री झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या, साहेबांच्याबद्दल घोषणा दिल्या. त्याच्यात वावगं काय? साहेबांच्याबद्दल असलेलं प्रेम आहे लोकांचं, त्याच्यात राजकीय थोडंच आहे काही. त्यांच्याच अनुषंगाने प्रश्न आहे की जी जाहिरातीची बॅनर्स आहेत ते वाटली गेली, त्याच्यावरून देखील आक्षेप आहे. जाहिरातीची अहवालामध्ये एक साहेबांचा फोटो आणि त्याच्यावर एक स्टिकर वाटण्यात आले. त्यांनी आरोप केला. काय स्टिकर आहे?
ते जाहिरात केली गेली पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या अहवालामध्ये जाहिरात केल्याचं त्यांनी म्हटलं. काय नाही कुठे इथं आवाज असं आहे की शरद पवारांचा काय? याच्यामध्ये फोटो नाही. हां शरद पवारांचा याच्यामध्ये फोटो नाही. आणि थांबा तुम्ही कळतं की हे पवार साहेबांचा फोटो आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यावर्षी जाहिरात केली गेल्याचं एक पत्र पाठलं गेलं असं त्यांचं कुठलं पत्रक वाटलं गेले? काय त्यांनी दाखवलं त्या याच्यामध्ये. कुठे दाखवा, काही नाही पत्रक बित्रक काही नाही वाटलेलं. अरे अहवालात असेल तर कुठलं पत्रक आहे आम्हाला कळू द्या ना. हे हा अहवाल आहे, हा अहवाल वाटलेला आहे. काय पत्रक असेल तर तुम्ही पत्रकार परिषदेत विचारताय ना, मग दाखवा ना ते पत्रक काय आहे. आता जस्ट गाईड घेतला त्याच्यामध्ये त्यांनी चुकीचं आहे, दिशाभूल करायचं काम करतात. त्याने जरी ते असला अहवाल तो त्यांचा कार्य अहवाल आहे, त्याचा आणि कारखान्याच्या ह्या अहवालाचा काही संबंध नाही, तो वेगळा आहे. नाही तो कार्य अहवाल कुठलाच नाही. हा, कार्य अहवाल असेल म्हणजे वगैरे ते- नाही कुठलाही कारखाना एक पुस्तिका दिलेली आपण, ती पुस्तिका मी स्वतः लिहिलेली पुस्तिका आहे चेअरमन म्हणून, आणि त्याच्यामध्ये आपण जो कारखान्याचा आलेख वाढत गेलेला आहे त्याची ती पुस्तिका आहे. आपण 3च गोष्टी दिलेल्या आहेत, हा अहवाल आणि ते एक पुस्तिका. त्या पुस्तकात शरद पवारचा फोटो नाही असा आरोप करतायत त्या. नाही ती पुस्तिका जी आहे ती कारखान्याच्या प्रगतीच्या अहवालाची आहे, आणि आपण अशा पायावर नाही, आणि त्याच्यामध्ये असे कुणाचाही आपण फोटो छापले, इतर कोणाचे फोटो नाहीत. साहेबांचा फोटो आहे आणि वरती मी ती पुस्तिका लिहिली असल्यामुळे माझा फोटो आहे, बाकी कोणाचे फोटो नाहीत. अशा पद्धतीचे स्टिकर त्यांनी दाखवून म्हटले की हा प्रचाराचा सहकार्य याच्यामध्ये कारखान्याच्या सर्वमध्ये अशा प्रकारच्या पुस्तकामध्ये स्टिकर वाटण्यात आलेले आहेत. नाही स्टिकर काय, स्टिकर हे कुणाचे असेल ते याला काय, स्टिकरचा काय विषय नाही, होतो? अहवालामध्ये टाकून वाटण्यात नाही अहवालामध्ये आम्ही कुठले स्टिकर वाटलेले आहे. आता त्यांना स्टिकर मिळाले असतील तर ते दाखवत असतील. बेंडे साहेब वार्षिक सभा गाजवायची म्हणून पुढच्या दाराने आले आणि जाताना मात्र पोलीस बंद मागच्या दारातून बाहेर पडावं लागलं. हा आता त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचं त्यांना वेळ आलेली आहे. ती आपल्याला आपण असं वागल्यामुळं आपल्यावर काय वेळ येऊ शकते ते त्यांनी त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. ओके.